नमस्कार 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 मंडळी, मी आशिष मी तुम्हा सगळ्यांसाठी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणीच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आपण आलेलो आहोत पंढरपूर येथील भोसे या गावी आणि तिथल्या या सगळ्या ताई आज इथे आलेल्या आहेत. अगदी छान खेळण्यासाठी तयार आहे. बरं, मला खरंच इतकं छान वाटतं ना की सगळ्या ताई अगदी आवर्जून 16 सख्यांचा हा कार्यक्रम बघतात. त्याच्यामुळे त्या आल्याला मला म्हणाले, दादा आम्ही सगळी तयारी केलेली आहे, कुठले कुठले खेळ असतात ते आम्हाला सगळं माहिती आहे. मी त्यांना म्हटलं, ताई आमच्या प्रत्येक भागामध्ये खेळ बदलत असतात. त्यामुळे तुम्ही जे खेळ बघून आलेले आहेत ते ह्या भागात असतीलच असं नाही. आता काय करशील? तर त्या लगेच म्हणाल्या, अयो असं असतं. म्हटलं मग पण ती खेळ खेळण्यातच मजा आहे. जे खेळ आपल्याला माहिती नसतात ते अचानक खेळण्यात जी काय मजा असते आणि मग त्यातून विजेती होणं ही एक वेगळीच गंमत असते. आणि त्यामुळे या सगळ्या ताई आज इथे आलेल्या आहेत. या सगळ्या ताईंसोबत आपण माहेरबद्दल बोलणार तर आहोतच, चर्चाही करणार आहोत, छान गप्पा मारणार आहोत आणि बघणार आहोत की आजच्या भागामध्ये हुकुमाची राणी कोण होणार आहे ते. कारण ती हुकुमाची राणी विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवर. आणि या माझ्या सगळ्या 10 ताई आहेत त्या पहिल्या खेळामध्ये इथे आलेल्या आहेत, सहभागी झालेल्या आहेत. खूप खूप अभिनंदन तुमचं आणि शुभेच्छा सुद्धा. कारण तुमच्यापैकीच 5 ताई आता जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. तुम्ही सगळ्या माहेर वाशिणी आहात, माहेरी आलेल्या तिथं अजिबात लाजायचं नाही, मस्त एन्जॉय करायचं. ठीक आहे? कसं वाटते ताई? छान वाटते? खूप मस्त वाटते. खूप मस्त. आम्ही पहिल्यांदाच अशा शो मध्ये हे करतोय. पहिल्यांदा अख्खा महाराष्ट्र बघणार आहे तुम्हाला. क्या बात आहे. थँक्यू. तर आता आपण पहिल्या खेळाला सुरुवात करूया, ज्या खेळाचं नाव आहे हसली ती फसली. खेळाचं नाव काय? हसली ती फसली, हसली ती फसली. ताई खेळाचं नाव सांग बरं. हसली ती फसली. अरे बापरे, ठीक आहे, हरकत नाही. खेळाचं नाव कळलं तुम्हाला सगळ्यांना. ओके, आता खेळ काय तुम्हाला मी सांगतो. खेळ असा आहे की एक संगीत सुरू होईल आणि त्या संगीतावर तुम्हाला सगळ्या ताईंना नृत्य सादर करायचे जागेवरतीच, जसं तुम्हाला येईल तसं. आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचे. पण ती पोझिशन तुमच्या नृत्याची एक स्टेप असली पाहिजे. हसायचं नाही, हलायचं नाही, डोळे मिचकवायचे नाही आणि नजर खाली नाही तर सरळ किंवा वरती हल. ठीक आहे, कळले तुम्हाला? आणि अशा 5 ताई ज्या हलतील, ज्या हसतील, ज्या डोळे मिचकवतील, अशा 5 ताई बाद होणार आहेत आणि 5 ताई जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. ठीक आहे, मग सुरू करूया आपल्या खेळाला. नक्की? चला, गणपती बाप्पा, म्युझिक प्लीज. अरे बापरे, क्या बात आहे. हो, फक्त एवढंच करायचंय. वेगळी स्टेप. छान. अरे बापरे, अंगात आले. अंगात आले. झपाटलेल्या भयान राती उरत धडधड भरी, हे झपाटलेल्या भयान राती उरत धडधड भरी. क्या बात आहे. हो, म्हटलं झोंब्याने मारली उडी. अरे कवाड तोडून इकडची लादी घातली, आता इकडची लादी. अंगात आले, अंगात आले, अंगात आले, याच्या अंगात आले, अंगात आले, अंगात आले. उगाच पाठी येऊन कचकन जाऊन धरलंय, याच्या अंगात आले. स्टॅच्यू. आता बघूया. काय, कशी आहेस? छान आहे. या, हसली, बोलली, हल्ली आणि फसली. तिथे बसू शकते. व्हेरी गुड.
आता पुन्हा स्टॅच्यू झालीस एवढी हल्ल्यानंतर. ताई बाद झालेली आहे, तू तिथे बसू शकते. ओके, व्हेरी गुड. किती हसते, हात पण हलतोय, पापड्या पण हल्ली आणि हसली. ताई गालातल्या गालातल्या हसते इथं, पण आम्हाला कळते तू हसते ते. ताई तू हसली त्याच्यामुळे तू फसली आणि बाद झालेली आहेस. समोर बसू शकते. ताई ताई या डोळे मिसकवले, हल्लेच, समोर बसू शकते. ताई माझ्याकडे बघितलं, तू बाद झालेली आहेस, तिथे बसू शकते. माझ्याकडे कशाला पाहिलं, हरकत नाही. 5 ताई बाद झालेल्या आहेत आणि 5 ताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. 5 ताई आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन. कसं वाटतंय ताई? खूप मस्त वाटतंय. खूप मस्त वाटते. तुला कसं वाटते ताई? खूप छान वाटते. खूप छान वाटते. आणि तुला कसं वाटते ताई? खूप भारी वाटतंय. खूप भारी वाटते. हा, किती वर्ष झालीत लग्नाला? 5. 5 वर्ष. 5 वर्ष झाली असं वाटते, कालच झालंय. हा, पण खूप छान छान वाटते ताई. खूप खूप शुभेच्छा तुला. भाऊजी बरे आहेत ना? हो. कसे आहेत भाऊजी? मस्त. मस्त, भाऊजी मस्त आहेत. ओके. हा, कसं वाटते दुसऱ्या खेळात आली आहेस? छान वाटतंय, जरा दडपण कमी झालं. दडपण कमी झालं. ताई तुला कसं वाटतं? छान वाटतंय. छान वाटते ना? व्हेरी गुड. हा, मस्त, असंच खेळायचं. छान. ओके, हा जो दुसरा खेळ आहे, या खेळाचं नाव आहे फुंकर प्रेमाची. खेळाचं नाव काय? फुंकर प्रेमाची. अगं बाई. हा ताई. हा, फुंकर प्रेमाची. भाऊजी कसे आहेत? छान. छान आहेत. छान, भाऊजी छान आहेत. आता 5 वर्ष झालेली आहेत लग्नाला. हा, समोर भाऊजी उभे आहेत. हा, खेळाचं नाव घे बघू. फुंकर प्रेमाची. फुंकर प्रेमाची. भाऊजी कुठल्या नावाने हाक मारतात? नावच घेत. नावच घेत नाही, मग कसं बोलवतात? कसं मग हाक कसे मारतात? इकडे ये ग. इकडे ये ग. हरकत नाही. चला. हा, तर खेळाचं नाव पण कळलेलं आहे, फुंकर प्रेमाची. हा, आता हा खेळ असा आहे की प्रत्येक ताईसमोर एक डिश आहे. त्या डिशमध्ये पीठ आहे आणि पिठाच्या आतमध्ये एक नाणं आहे. हा, मी 1 2 3 म्हटल्यानंतर दोन्ही हात असे मागे ठेवायचे, दोन्ही हात मागे ठेवायचे आणि पिठाच्या आतमधलं जे नाणं आहे ते दिसेपर्यंत फुंकर मारत राहायची. ओके, एकदा का ते नाणं दिसलं की ते नाणं असं तोंडात धरायचंय आणि हात वरती करायचे, म्हणजे आम्हाला कळेल पहिली ताई कुठली आणि दुसरी ताई कुठली. तयार आहेत तुम्ही सगळे? नक्की. बरं, या बरं इथे आपापल्या डिश समोर या. ओके, तर ओके, रेडी आहेत तुम्ही? 5ची ताई. ओके, व्हेरी गुड. 1 2. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पूर्ण हा कॉन्सन्ट्रेट करा पिठाकडे. ओके, रेडी? हा ताई, 5 वर्ष झालेत. हा, ओके, रेडी? 1 2. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हात वरती करायचे. हा हा, ओके. 1 2 3. हा, शबाश शबाश, मस्त. हा, ताई खूपच फुंकर प्रेमाने मारते. अरे बापरे, पहिली आली पण. हा, व्हेरी गुड. मस्त मस्त. ह्याला म्हणतात खेळ. नाणं घेतलं की हात वरती करायचं. ओके, शबाश शबाश. हा, फक्त नाणं गिळू नका. हा, हात वरती करा. हा हा, हाताने कुठं घेते, एवढी घुसली प्लेट मध्ये, पुढे जाणार ना ती. हा, समोर बघा जरा तिथे. हा, ही ताई, ही ताई, ही ताई. ही तर बघा 5 वर्ष झालेली आहेत. हा, भाऊजी बघणार आहेत हे. ओके, हरकत नाही. आणि अरे ही तर काहीच नाही.
फक्त इथे एवढीच दाढी आली हा हरकत नाही, पण आता वेळ झालेली आहे निर्णयाची. निर्णय असा आहे, जी दुसऱ्या क्रमांकाची ताई आहे ती आहे ही ताई. एका जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. ही ताई पहिली आलेली आहे या खेळामध्ये. ती ताई आहे ती ताई. ओके, खूप खूप अभिनंदन, तुम्ही गेलेला आहात पुढच्या खेळामध्ये. वा, दोन्ही ताईंचं खूप खूप अभिनंदन. शेवटच्या खेळामध्ये तुम्ही आलेला आहात आणि आता तुमच्यापैकीच होणार आहे कुकुमाची राणी. हा, कोण होणार कुकुमाची राणी? काय वाटतं ताई तुला, होणार तू हुकमाची राणी? हो, नक्की. आता तसं कॉन्फिडन्स तर आहे. काय म्हणाल? कॉन्फिडन्स तर आहे मला. कॉन्फिडन्स तर आहे. हा, आधी कळलंच नाही मला काय. हा, कॉन्फिडन्स आहे. व्हेरी गुड. असा कॉन्फिडन्स पाहिजे, असा आत्मविश्वास पाहिजे. हा ताई, तू होणार हुकमाची राणी? हो ना, ठीक आहे, हरकत नाही. तर हा खेळ काय आहे, खेळाचं नाव काय आहे, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याआधी ह्या दोन्ही ताईंबरोबर जरा आपण चर्चा करूया, गप्पा मारूया, त्यांच्याबद्दल जरा जाणून घेऊया आणि त्यांच्या माहेरबद्दल जरा समजून घेऊया. ताई, तुझं नाव सांग. साक्षी हर्षवर्धन गावंदरे. साक्षी ताई, माहेर कुठलं? वाकली. आणि सासर? बोसे. बर, किती वर्ष झाली लग्नाला? 2.5 वर्ष. 2.5 वर्ष झालेली आहेत. हो. वा, कसे आहेत भाऊजी? छान आहेत. काय करतात? शेतीच करतात. अच्छा, शेती आहे. वा, हो. व्हेरी गुड. शेती आहे बाबा. काय सांगशील तू अजून माहेरबद्दल? काय सांगशील? कोण असतं माहेर? माहेर आई वडील भाऊ बहीण अच्छा, चुलता चुलती आजी सगळेच. सगळेच आहे. हो, एकत्र कुटुंब होतं तुमचं सगळं? म्हणजे एकत्रच असल्यासारखं आहे. अच्छा, हो. डोळे का पाणवलेत पण? माहेर म्हटल्यानंतर पाणवतात. कोणाची आठवण येते आता? सर्वांचीच, भाऊ बहीण आई वडील सर्वांचीच. सगळ्यांचे. हो. काय सांगशील आईबद्दल? काय सांगशील आईबद्दल म्हटलं की काही शब्द नसतात सांगायला. आई म्हणजे काय असते. आई लेकराची माय असते, वासराची गाय असते, दुधाची साय असते. आई म्हणजे जन्माची शिदोरी असते. आई जीवनाला सरतही नाही आणि उरतही नाही. आई म्हटलं की काही सांगताच येत नाही. सगळंच. किती वेळा दिवसातून बोलणं होतं आई बरोबर? दिवसातून नाही, पण 2-4 दिवसातून होतं. 2-4 दिवसातून? हो. एखादा असा कुठला प्रसंग आठवते तुला आई बरोबरचा, लहानपणीचा? आईपासून लांब गेल्यानंतरच आईची किंमत करते. जवळ असल्यानंतर ती काय अशी आपली नॉर्मल. अगोदर ती अशी भांडायचं वगैरे, पण नंतर कळतं की आपली आई काय असते लग्न झाल्यानंतरच. काय सांगशील आईला या माध्यमातून? त्यांनी शिकवल्याचा फायदा झाला. मी आज त्यांच्यामुळे इथपर्यंत पोहोचू शकले. ताई, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून आणि विशेषतः म्हणजे आईबद्दल जे तू आज भरभरून बोललीस त्याबद्दल खरंच छान वाटलं ते ऐकून. थँक्यू. कविता तू केली स्वतः? हो, तू स्वतः केली? म्हणजे आपल्या रोजचे ती शब्द असतात ना, त्याच्यामुळे ती जोडली की सुचत गेली हो. आईवरची कविता. वा ताई, खूप छान वाटलं. आणि आता आपण गप्पा मारणार आहोत या ताईंसोबत. ताई, तुझं नाव सांग. धनश्री स्वप्नीलमुळे. माहेर कुठलं? आरणचा. आणि सासर? भोसे. बर, किती वर्ष झालेत लग्नाला? 8 वर्ष झाले. आणि भाऊजी काय करतात? शेतीच करतात ते. शेती करतायत. वा, क्या बात आहे. शेतकरी आहेत म्हणजे. हो. वा, खूप छान. असं छान वाटतं ऐकलं की बरं वाटतं. वा वा. काय सांगशील माहेरबद्दल? माहेरी कोण कोण असतं? माहेरी आई वडील आणि एक भाऊ. काय सांगशील आई बाबांबद्दल? आई बाबा खूप प्रेमळ आहेत, खूप प्रेमळ. म्हणजे आजपर्यंत त्यांनी आम्हाला काही कमीच पडू दिलं नाही आणि खूप कष्ट आहेत ते, पण शेतकरीच आहेत. पण असा एखादा किस्सा किंवा असं एखादा प्रसंग आठवतो असा लहानपणातला? आई ओरडायचे आम्ही अभ्यास वगैरे नाही केला तर किंवा मस्ती केली तर. आणि भाऊ बहीण म्हणलं तर भांडण होतं ना, मग भांडण झाल्यानंतर ओरडायचेच. मी आगाव आहे असं लहानपासून म्हणतात सगळे. पण मला खात्री आहे जेव्हा तू लग्न होऊन सासरी जात होतीस ना तेव्हा जास्त आईच रडली असते. हो, खूप. तो एक भावनिक क्षण आहे आमचा. खूप अजूनपर्यंत म्हणजे आठवणीत राहत होता. पण तरी लग्नाआधी किती तुझे आधार होते लग्नाच्या आधी? आज तू सासरी निघून गेली आहेस तर त्यांचा आधार आधार अजूनही आहे. म्हणजे आधार असं काय? अच्छा, हो. अजूनही म्हणजे मग तू त्यांचं म्हणजे तर त्यांच्याकडे लक्ष असतं व्यवस्थित? हो. आमचं म्हणजे कसं ते नातवंडाशी बोलायला रोजच फोन करतात ना, त्याच्यामुळे रोजच कळतं काय चाललंय काय. अच्छा. हो.
मग अजूनही आई आणि बाबा शेतात काम करतात? हो हो अजूनही करतात? हो अजूनही करतात. मग तुझ्या माहेरी जातेस तेव्हा मग शेतात करतेस तू पण काम त्यांच्या बरोबर? नाही आता आता ते बाहेर- करू देत नाहीत ना, कारण इथंही मी शेतात काम करते, त्याच्यामुळे मग तू इथेही करणार तिथेही करणार असं नाही करू देत. ओके. सासरी असं अशा कुठल्या वेळी किंवा असा कुठला प्रसंग घडला होता की जेव्हा तुला असं वाटलं की आई बोलायची ती बरोबर बोलायची? तसं करत तर म्हणजे झालं नाही, कारण आमच्या सासूबाई खूप छान आहेत. त्यांनी असं कधीच आमच्याकडून चुका म्हणजे जरी झालं तरी काही बोलले नाहीत हे काय, त्याच्यामुळे काही असं वाटलं नाही की. अच्छा. पण मग जेव्हा तू सासरी जात होतीस म्हणजे माहेरचा उंबरठा ओलांडून सासरी जात होती, काय त्यावेळेला आईने सांगितलं होतं? सगळ्यांशी प्रेमाने वागायचं हे तर सगळ्याच म्हणजे. अच्छा. आणि मी आगाव आहे असं सगळ्यांचं म्हणणं होतं लहानपणी पण. सो तिथे तुला- जरा कमी आगावपणा अच्छा, त्यांचं म्हणणं की सगळं आगाऊ आहे आगाऊ. हो. अच्छा, म्हणजे मग इथे जाऊन सगळ्यांशी मिसळून घे असंच होतं ना, म्हणजे आता भाऊजींचं काय म्हणणं आहे? ते आता त्यांना विचारावं लागेल तसं. पण कसं वाटलं ताई छान आज व्यक्त होऊन? खूप खूप छान वाटलं. छान वाटलं. हो. आम्हाला सुद्धा खूप छान वाटतं जेव्हा तुम्ही असे छान व्यक्त होत असतात, अगदी मनमोकळेपणाने गप्पा मारत असतात ना, खूप छान वाटतं. ताई आता आपण शेवटच्या खेळाला सुरुवात करूया आणि आता आपण जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. आणि या गप्पांनंतर आता सुरू करूया आपल्या ह्या शेवटच्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे कपात कप सगळेच गप. खेळाचं नाव काय? कपात कप सगळेच. हा, कपात कप सगळेच गप. असं खेळाची नावं आहेत आमच्या. हा ठीक आहे, खाली कुठं बघते ताई? हा अच्छा, हरकत नाही. हा खेळ असा आहे की तुमच्या समोर पेपर कप आहे. हा, एकात एक असे पेपर कप आहेत. ओके. आणि ते पेपर कप एक एक पेपर कप काढून पिरॅमिड तयार करायचे. हा, म्हणजे आपण ते करतो ना, पिरॅमिड तयार करतो ना, ते फक्त एक लक्षात आहे का की शेवटी सगळ्यात वरती एक कप पाहिजे, त्याच्या खाली 2 कप आले पाहिजे. अशा पद्धतीने ते पिरॅमिड तुम्ही रचले पाहिजे. ठीक आहे. हा, आता खाली किती कप लावायचे ते तुम्ही ठरवायचे बाबा. हा, पण जी ताई कमीत कमी वेळेमध्ये पिरॅमिड तयार करेल ती असणार आहे अर्थातच या खेळाची विजेती आणि या भागाची हुकुमाची राणी. रेडी? 1 2 3 म्हटल्यानंतर हा 1 2 3. एक मिनिट. आता काय नाही. टेन्शन नको घेऊ. आता हा जो काही किल्ला हा नक्की किल्ला आहे ते काय मला कळला नाही. हा नक्की किल्ला हा काय होता? एक किल्ला आहे का? हा किल्लाच आहे, आम्ही असंच बनवतो ना, ओबडधोबड. ओबडधोबड किल्ला. मग ह्याला काय म्हणायचं? त्याला पिरॅमिड म्हणायचा अर्थ. मग मी काय म्हणालो होतो? पिरॅमिडच बोललो होतो ना, पिरॅमिड तयार करायचं. हे जे काय तू जे फक्त जे पडले होते ना ग्लास, ते फक्त गोळा करून एकत्र इथे ठेवलेले आहेत. हरकत नाही, चांगली गोष्ट आहे, खूप चांगला प्रयत्न. निर्णय तुमच्या समोर आहे. या खेळाची विजेती आहे ही ताई आणि उपविजेती ठरलेली आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन. उपविजेती ठरलेली आहे ही ताई. ताई तुझं खूप खूप अभिनंदन. कसं वाटतंय ताई? खूप छान वाटतं. खूप छान वाटते. हरकत नाही, पण उपविजेती होणं सुद्धा सोपी गोष्ट नाहीये. पण ताई आता किती वर्ष झालीत लग्नाला? 8 वर्ष झालेत. 8 वर्ष झालेली आहे. मग आज तू इथे माहेर वैशणी तू माहेरी आलेले, एक पटकन उखाणा होऊन जाऊ दे. महादेवा संगे पार्वती त्याची संगिनी, स्वप्नीलरावांचं नाव घेते मी त्यांची अर्धांगिनी. हो हो, क्या बात आहे, व्हेरी गुड. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. बरं ताई, याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची. हा, भाऊजींना द्यायची आणि त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा. गप्प. मी नाही काय बोलले बाबा. हरकत नाही. ते पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. आणि अर्थातच आजच्या खेळाची विजेती आणि आजच्या भागाची
हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो. सोहळा सख्यांचा. कसं वाटते ताई? खूप छान. खूप छान वाटते. वाटलं होतं हुकुमाची राणी आज तू होशील? हो वाटलं होतं. डोळे पाणावले कशामुळे? विजेती झाली त्याच्यामुळे. आनंद अश्रू. हो. बरं आता तू 2.5 वर्ष झालेत लग्नाला म्हणतेस, भाव जे पण आहेत समोर, हा एक मग छानसा उखाणा होऊन जाऊ दे बरं. श्रीकृष्णांनी लिहिली भागवत गीता, हर्षवर्धन माझे राम मी त्यांची सीता. हो हो, खूप सुंदर खूप सुंदर ताई. पुन्हा एकदा मनापासून खूप खूप अभिनंदन तुझं. एक सेल्फी मात्र तुझ्या बरोबर काढणार. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो. 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 सोहळा सख्यांचा. खूप खूप अभिनंदन ताई. हुकुमाची राणी झालेली आहेस तू. कसं वाटतंय सगळ्यांना? छान वाटतंय. हीच धमाल मजा मस्ती घेऊन मिळणार आहे पुढच्या भागात एका नव्या हुकुमाच्या राणी सोबत. त्या बघायला विसरू नका. तुमचा धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रम ज्याचं नाव आहे माहेर वशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.